आणि एक महत्त्वाची बातमी, नागपुरातील स्फोट प्रकरणी गावकरी आक्रमक झालेले आहेत। गावकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांनी महामार्ग रोखून धरलेला आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। नागपूर अमरावती महामार्ग त्यांनी रोखून धरलेला आहे। ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। तर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतायत। बॅरिकेडिंग त्यांनी लावलेलं आहे, मात्र ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। नागपूरमधल्या धामणीमधल्या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये काल स्फोट झाला होता। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता आणि याच प्रकरणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या मृतांच्या नातेवाईकांना लगेचच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट होऊन 6 जणांना आपला प्राण गमवावा लागलेला होता आणि या विरोधात आता हा महामार्ग रोखून ग्रामस्थ आंदोलन करतायत। तर आपण हे एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। नागपूर अमरावती महामार्ग या ग्रामस्थांनी रोखून धरलेला आहे। गावकऱ्यांनी मृतदेह गावामध्ये आणलेले आहेत आणि जोवर मृतांच्या नातेवाईकांना चेक मिळत नाही तोवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असं त्यांनी पवित्रा घेतलाय। काय नेमकी त्यांची मागणी आहे? नक्कीच धामणा गावामध्ये सध्या आपल्याला तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि गावकरी संतप्त झालेले आहेत। त्यांची एकच मागणी सध्या प्राथमिकदृष्ट्या त्यांनी केलेली आहे की जे काही मदत करायची ते आजच्या आज द्या। म्हणजे कंपनी मालकाकडून जे 25 लाख रुपयाचा चेक देण्याची कबुली झालेली आहे ते आजच्या आज द्या। त्याच्याशिवाय आम्ही जे आहे मृतदेहांचे अंत्यसंस्कार करू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे संतप्त वातावरण जे आहे ते सध्या इथे पाहायला मिळत आहे। तणावपूर्ण परिस्थिती आहे, मोठा पोलीस बंदोबस्त इथे लागले आणि एकच मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे की आम्हाला लेखी जोपर्यंत मिळत नाही किंवा रोख स्वरूपात पैसे मिळत नाही, याच्यात चेक मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि एक अँब्युलन्स जे आहे ते चामुंडा या कंपनीच्या गेट समोर लावण्यात आलं। तर इतर 4 ज्या अँब्युलन्स आहेत त्या रोडवर सध्या उभ्या आहे आणि पोलिसांसोबत त्यांची अजूनही चर्चा सुरू आहे। मात्र संतप्त वातावरण सध्या आपल्याला दृश्यांमध्ये इथे पाहायला मिळते आहे। अगदी तर आपण पाहतोय कामगारांचे मृतदेह गावामध्ये आणण्यात आलेले आहेत। मदतीचा चेक मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या गावकऱ्यांनी घेतलेला आहे। नागपूर अमरावती महामार्ग या गावकऱ्यांनी रोखून धरलेला आहे। काल नागपूरमधल्या स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालेला होता। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता आणि आता त्याच कामगारांचे मृतदेह गावामध्ये आणण्यात आलेले आहेत आणि नुकसान भरपाई मिळेपर्यंत इथून निघणार नाही असा पवित्रा इथल्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर चेक मिळावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि यासाठी त्यांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरलेला आहे।